2 तास रोहित पवार असतील, तुम्ही असाल, वकिलांची फौज होती, सगळे लोक होता. काय पोलिसांबरोबर चर्चा झाली? FIR दाखल करण्यासंदर्भात पोलिसांनी काय भूमिका? मला काल रोहित दादांचा फोन आला की मरीन लाईन्स पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी FIR ची नोंद घेतली नाही. आणि ठीक आहे, ते मुंबई पोलीस स्टेशन असेल, मला वाटलं ज्युरिस्डिक्शन ते वेगळं होतं किंवा जिथं ही दुर्दैवी घटना घडली ते मरीन लाईन्स किंवा मुंबईमध्ये नव्हतं, त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तिथे FIR घेणार नाही. ते तिथं गेले कारण 0 FIR कॉन्सेप्ट आहे की आता तुम्ही कुठेही FIR दाखल करू शकता आणि तो नंतर इथं ट्रान्सफर करू शकता. पण तसं काय आपल्याला होताना दिसलं नाही. मला 100% खात्री होती की 10 मिनिटातच इथले सगळे जे पोलीस अधिकारी आहेत ते FIR दाखल करून घेतील, कारण हे सगळे दादांवर प्रेम करणारे अधिकारी आहेत. आदरणीय दादांनी या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी खूप काही केलेलं आहे. ही जी इमारत आपण बघतोय ही पण दादांनीच बांधलेली आहे. मग पोलीस हाऊसिंग क्वार्टर्स असतील, अनेक मोठे मोठे इमारत आणि सोयी सुविधा ह्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी आदरणीय दादांनी केलेत. ते त्यांच्यासोबत काम करत होते, पण तसं आपल्याला इथं होताना दिसलं नाही. एखाद्या वेळेस त्यांच्यावर कुठला तरी प्रेशर असावा असं आम्हाला जाणवलं. कोणाचा प्रेशर असावा असं तुम्हाला वाटतंय? कारण ते आम्ही ते तुम्हाला सांगू शकत नाही, ते तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने ते बोलत होते असं आम्हाला ते जाणवत होतं. एकंदरीत 28 दिवस आता किंवा 30 दिवस उद्या परवा महिना होईल. काय पोलिसांनी या तपासात काय बाहेर काढलं? काय चर्चा झाली तुमच्या अधिकाऱ्यांमध्ये? कुठपर्यंत आलंय, काय आलंय, आमची पण तीच इच्छा आहे. तुम्ही जे काय हे प्रश्न विचारताय तेच प्रश्न आम्ही त्यांना विचारत होतो. आम्हाला दुसरं काय नकोय. फक्त दादांसोबत काय झालं, अपघात खरंच होता, घातपात झाला, नक्की काय झालं ही चौकशी ही पारदर्शकपणे सखोल चौकशी ही झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ही झाली पाहिजे. याला 2, 5, 10 वर्ष नको. आपले सगळ्यांचे नेते गेलेत, माझे काका गेलेत आणि आम्हाला उत्तरं हे लवकर हवी आहेत, तेवढंच. अपेक्षा आहे तुम्हाला पुढे न्याय मिळेल? काय कुठपर्यंत हा संघर्ष चालू ठेवणार? संघर्ष आम्ही चालू ठेवू. शेवटी हा खूप गंभीर विषय आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री पण ते होते, करोडो लोकांचं प्रेम त्यांच्यावर होतं. साधा ऍक्सिडेंट जरी झाला तरी FIR तिथं नोंदवला जातो आणि इथं जर हे होत नसेल तर मग ही खूप सिरियस गोष्ट आहे आणि आम्ही आदरणीय दादांसाठी लढत राहू आणि त्यांना न्याय मिळेल ह्याचा विश्वास आम्हाला आहे. FIR नाही झाला तर पुढे कसं करणार? कसं नाही मिळवणार? आपण कोर्टात जाऊ शकतो. कोर्टाचा पर्याय आहेच. पोलिसांवर कुणाचा दबाव आहे असं वाटतंय का? असं दिसतंय, असं जाणवतंय, कारण हे सगळे अधिकारी पण दादांवर प्रेम करणारे अधिकारी आहेत. हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. दादांनी त्यांच्यासाठी खूप काही केलंय. त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हालाही दिसतंय की त्यांना हा FIR नोंदवायचा आहे, पण ते का करत नाहीये ते त्यांना विचारायला. ब्लॅक बॉक्स संदर्भात उलट चर्चा होताना काल अशी माहिती पुढे येते किंवा बारामती पोलीस ठाण्यामध्ये जो ब्लॅक बॉक्स होता किंवा आहे आणि काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत AIBचे त्यांनी त्याची पाहणी केली अभिजाने 29 जानेवारी रोजी. काय एकंदरीत तुमच्या ब्लॅक बॉक्स संदर्भात चर्चा झाली? इथे काय मध्ये तशी तेवढी डिटेल चर्चा झाली नाहीये. आणि आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असेल असं पहिल्यापासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, कारण ते ब्लॅक बॉक्स या पद्धतीने डिझाईनच केलं गेलं असतं की जर काय झालंच तर मग ते ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतं. त्या पद्धतीचं त्या ब्लॅक बॉक्सचं डिझाईन असतं. म्हणजे -7-10 डिग्री पर्यंत ते ब्लॅक बॉक्स राहू शकतं. काही झालं तरी ते ब्लॅक बॉक्स ते टिकतं आणि जरी डॅमेज झालं तर तुम्ही ते ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवू शकता आणि तिथं त्यांच्याकडे ते टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यातून ते हे सगळा डेटा काढू शकतात.